रात्रीच्या अंधारात भरधाव कारनं एका व्यक्तीला उडवलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। पण पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा समोर आलं एक थरकाप उडवणारं सत्य। हा अपघात नव्हता तर एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत रचलेला थंड डोक्याने आखलेला खुनाचा कट होता। कराडमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। घरात सर्व काही सुरळीत असताना पती जलसंधारण विभागात अभियंता पदावर कार्यरत असताना तसेच आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण नसताना एका पत्नीनं आपल्याच नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण मंडले हे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते। 6 जून रोजी कराडमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा अपघात असल्याचं चित्र होतं, मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतसं या प्रकरणामागचं भयानक वास्तव समोर येऊ लागलं। या प्रकरणात लक्ष्मण मंडले यांच्या पत्नी सारिका मंडले हिचं नाव समोर आलं। पोलिसांनी सुरुवातीला सारिका आणि तिचा भाऊ संग्राम यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला आणि या खुनासाठी वापरण्यात आलेल्या अल्टो कारमधील 2 कॉन्ट्रॅक्ट किलरलाही पोलिसांनी अटक केली आहे। तपासात उघड झालेल्या माहितीनुसार सारिका मंडले हिचे गेल्या काही वर्षांपासून प्रथमेश थोरात नावाच्या 25 वर्षीय तरुणासोबत प्रेम संबंध होते। पती लक्ष्मण मंडले त्रास देत असल्याचं कारण सांगत तिने प्रियकरासोबत मिळून खुनाचा कट रचलेला होता। या कटासाठी तब्बल 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे यांनी हा प्लान अगदी सिनेमातील स्टाईल आखला होता। हत्या अपघातासारखी दिसावी म्हणून त्यांनी 2 दिवस आधीच एक जुनी अल्टो कार खरेदी केली। त्यानंतर लक्ष्मण मंडले यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली। 6 जून रोजी लक्ष्मण मंडले सुट्टीसाठी ठाण्याहून कराडमध्ये आलेले होते। पहाटे कोल्हापूर नाका परिसरात उतरल्याची माहिती त्यांनी पत्नी सारिकाला फोन करून दिली, मात्र याच फोन नंतर संपूर्ण कट अंमलात आणला गेला। सारिकानं तात्काळ ही माहिती प्रियकर प्रथमेश पर्यंत पोहोचवली। लक्ष्मण मंडले हे पायी जात असताना कमल हॉस्पिटल समोर आधीपासून दबा धरून बसलेल्या आरोपींनी भरधाव अल्टो कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली। धडकेनंतर लक्ष्मण मंडले रस्त्यावर कोसळले, मात्र आरोपींना संशय आला की ते अजूनही जिवंत आहेत। त्यानंतर दोघेही पुन्हा एकदा मागे फिरले आणि अक्षरशः कार खाली चिरडून त्यांची हत्या करण्यात आली। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले होते। सुरुवातीला हा साधा अपघात असल्याचं वाटत होतं, पण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अनेक संशयास्पद हालचाली समोर आल्या। कारने ज्या पद्धतीने धडक दिली होती त्यावरून पोलिसांना हा अपघात नसून नियोजित खून असल्याचा संशय आला। त्यानंतर पोलिसांनी अल्टो कारचा माग काढला आणि तपासाची दिशा ही थेट मंडले यांच्या घराकडे वळली। पोलिसांनी सारिका आणि तिच्या भावाची कसून चौकशी केली। सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सारिकानं अखेर संपूर्ण कट कबूल केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एका पत्नीनं प्रियकराच्या प्रेमासाठी स्वतःच्या नवऱ्यालाच संपवण्याचा घेतलेला निर्णय आणि तोही अपघाताचा बनाव रचून। या घटनेमुळे कराडसह संपूर्ण राज्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे।